तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी आकाश. तर मित्रांनो, 2-3 दिवसांनी ब्लॉग बनवायला पुन्हा एकदा सुरुवात केले. तर आता तुम्हाला थंबनेलवरच समजेल की आजचा ब्लॉग कसा आहे, काय विषय आजचा. आणि आता मी चाललो आहे, मला आता जायचं आहे सुद्धा. भरपूर दिवसांनी शेतातसुद्धा जाऊन येऊया. आपल्या दाराजवळ शेत आहे, तर तिथे जाऊन येऊया. ऊनसुद्धा खूप पडलं आहे, तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओमार्फत. आणि तुम्हाला दाखवतो आमच्या घराच्या वरती शंकराची पिंड आहे, तर ती सुद्धा दाखवतो आधी पहिल्यांदा, मग नंतर शेतामध्ये जाऊ. तर व्हिडिओ संपूर्ण बघा नक्कीच. व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया. बघा मित्रांनो, वरून आले पाकाडी आणि बघा इकडे खाली आपली घरं आहेत काही. तर आतमध्ये तुम्हाला दाखवतो, ही आमच्या इकडे विहीर आहे. हे बघा अशा पद्धतीने राहाड सोडा आहे, हे बघा. आणि आता दाखवतो पिंडी तुम्हाला, आपल्या देवस्थानाची शंकराची पिंडी. हे बघा अशा पद्धतीने आहे. इकडे त्रिशूल सुद्धा आहे, हे बघा अशा पद्धतीने बांधला गेलेला आहे. आणि साईडलाच विहीर सुद्धा आहे, हे बघा या साईडला. इकडे इकडे हा वाडा आहे बघा. आणि आता आपण मित्रांनो डायरेक्ट आहे ना, आता खाली जाऊया आपल्या शेतामध्ये, निघूया आपण इथून. मित्रांनो मी वरतून सुद्धा आलोय, आता पाठीमागे. तर जाऊया आणि आता तुम्हाला दाखवतो. ऊन सुद्धा खूप पडलंय कोकणामध्ये सध्या. मला वाटतं पाऊस गायबच झालाय, 5-6 दिवस पाऊस नाही आहे. तर जाऊया आता आपण शेतामध्ये सुद्धा जाऊ मग, आणि शेत सुद्धा दाखवतो तुम्हाला, किती पीक आलंय वरती किती नाही. तर व्हिडिओ मार्फत समजेलच तुम्हाला. आणि ऊन सुद्धा आज जास्तच पडलंय, तर व्हिडिओ नक्कीच संपूर्ण बघा. तर मित्रांनो बघा, आता आलोय आपण तिथेच पुढे. आणि इकडे बघा एवढ्या एवढ्या लोंब्या सुद्धा आल्या आहेत. काही ठिकाणी अजून त्या पूर्ण तयार नाही झाल्यात, म्हणजे पिकलायत नाही. बघा इकडे सुद्धा आहेत, बघा. आणि समोर पाहू शकता तुम्ही किती कडाक्याचं ऊन सुद्धा पडलंय, हे बघा. आणि आता आपण खाली सुद्धा जाऊया आपल्या शेतामध्ये. हे स्वराजचं नाही सर्व, हा जो पट्टा आहे खालचा. आणि आता आपला पट्टा दाखवूया, खाली जाऊया. यस, व्हिडिओ करायला. अशी छोटीशी वाट आहे, ज्याला आपण पाट बोललो जातो, आमच्याकडे पाट बोलतात. हे बघा, हे जे आपलं समोर दिसतंय हे संपूर्ण खालपर्यंत 18 दले ते आपले. तर हे सर्व आपलं आहे. आणि वाडीतल्या माणसांचं काही. तर हे बघा इकडे लोंब्या आता आपल्या सुद्धा शेताला झाल्यात, तशा तयार नाही झाल्यात पण झाल्यात चांगल्या पद्धतीने, हे बघा. आणि बघा इकडे कसरुंड सुद्धा आहे, हा बघा कसरुंड. हवा सुद्धा लागते त्यामुळे हलतंय ते, हे बघा. आणि व्ह्यू पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर. ऊन पडलंय त्यामुळे भारी वाटतं एकदम, हे बघा. आणि आता वाडी सुद्धा शांत आहे, कारण मुंबईकर सर्व गेलेत. गणपतीला पूर्ण कोकण गजबजलेला होता, पण आता सर्व मुंबईकर सुद्धा गेलेत आपापल्या कामानिमित्त मुंबईला. पण भारी वाटते खरंच, खूप सुंदर वातावरण. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय नदीवरती असंच फिरायला. आयुष, स्वराज वगैरे 3 जण आहोत, तर चाललो होता. तर आता आपण डायरेक्ट तिकडेच भेटू. गणपती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. अर्धे काही विसर्जन झालेत नाही, बाकीचे झालेत. पाणी सुद्धा आटलंय, कारण ऊन भरपूर लागतंय 3-4 दिवस. तर आता डायरेक्ट तिकडेच भेटू, तर चला. तर मित्रांनो आता आपण आलोय नदीवरती, हे बघा. काही गणपती आहेत अजून POPचे.
हे बघा ह्या साईडला सुद्धा आहे. आणि पाणी सुद्धा आटलंय पूर्ण. आहे बघ. हे बघा गणपती इकडे पडलाय खाली. काही विरघळलेत, मातीचे होते ते संपूर्ण विरघळून गेलेत, बाकीचे आहेत पीओबीचे. बघा इकडे सुद्धा आहेत काही, या साईडला असतील. 13-14 गणपती अजून आतमध्ये. अरे मित्रांनो, आता सुद्धा आम्ही निवंडी फाट्यावरती आहोत. नदीजवळच आहोत. गणपती विसर्जन करतात तिकडे. बाकीची पोरं सुद्धा आहेत, म्हणजे आयुष्याने स्वराज आम्ही 3 जण ऐकून. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला आवर्जून कळवा. आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आम्ही जातोय नेटवर्कसाठी, कारण आमच्या साईडला नेटवर्क येत नाही. म्हणजे चालतं तसं, पण व्हिडिओ वगैरे जात नाही. त्याचं व्हिडिओसुद्धा अपलोड करेन तिकडेच. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.